रामकृष्ण हरी महाराष्ट्र वारकरी ज्ञान चॅनल मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयाची माहिती जाणून घेणार आहोत, तो म्हणजे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर समाधी मंदिर श्री चित्रानंद देवाची या ठिकाणी माऊलींचा 750वा जन्मोत्सव साजरा या निमित्तानं माऊलींच्या मंदिरावरचा जो कलश आहे हा सुवर्ण कलश बसवण्यात येणार आहे। तर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संस्थान कमिटीच्या वतीने आव्हान करण्यात आलं होतं आणि त्याप्रमाणे लोकांनी आपलं समर्पण त्या ठिकाणी दिलेलं आहे। आज कृष्ण अष्टमी, श्रावण महिन्यात येणारी भगवान श्रीकृष्णाची कृष्ण अष्टमी या दिवशी संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचा जन्म झालेला आहे आणि या पर्व काळावरती आज 22 किलो वजनाचा सुवर्ण कलश आज या 15 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये श्री गुरुवर्य शांतीब्रह्म कुरेकर बाबा तसेच श्री गुरुवर्य हरिभक्तीपरायण नारायण महाराज जाधव यांच्या शुभ हस्ते हा कलश बसवण्यात येणार आहे आणि यांच्या बरोबर 50 वर्षापेक्षा अधिक काळ वारी करणारे वारकरी या सर्वांच्या हस्ते या कलशाचं पूजन होऊन आज या दिवशी माऊलींना अवतीर्ण होऊन 750 वर्ष पूर्ण झाले। आपणा सर्वांना याची देही याची डोळा हा सोहळा आपल्या अंतःकरणात साठवता येणार आहे। हे आपल्याला आयुष्यातील काही मौल्यवान क्षणापैकी हा एक क्षण आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संस्थान कमिटी यांनी हा निर्णय घेतला आणि पाहता पाहता हजारो भक्तांनी कृतज्ञता म्हणून धनद्रव्य दिलं आणि या जन्मात पवित्र कार्याला अविस्मरणीय केलेलं आहे। आज या घडीला गुरुवर्य शांतीब्रह्म हरिभक्तीपरायण मारुती बाबा कुरेकर व गुरुवर्य श्री हरिभक्तीपरायण नारायण महाराज जाधव यांनी माऊलीच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाचं अध्ययन रूपी यज्ञ सतत या क्षेत्रामध्ये आळंदी क्षेत्रामध्ये तेवत ठेवलेला आहे। ज्ञानेश्वर माऊलीच्या बाबतीत सांगायचं म्हणजे माऊली कशी आहे तर साधकाचे मायबाप आहे। जे खळांची व्यंकटी सांडो म्हणणारे माऊली आहे, अवघाचे संसार सुखाचा करीन म्हणणारे माऊली आहेत, जगाने त्रास दिला तरी सुद्धा त्यांचं भलं व्हावं अशी इच्छा करणारे माऊली आहेत, ज्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे असे माऊली आहेत आणि न मागताही हिताचं देणारे माऊली आहेत। ज्ञानेश्वरी रूपी अमृताने अजरामर अमर करणारे माऊली आहेत। आलम ददाती ती आनंदी, ज्या ठिकाणी आनंद आहे अशा ठिकाणी समाधीमध्ये संजीवन अवस्थेमध्ये बसलेले आपले माऊली यांना या पवित्र पावन दिवशी साष्टांग प्रणिपात करूया आणि जन्मोजन्मी तुमची सेवा आम्हाला घडावी हीच त्या माऊलीच्या चरणी प्रार्थना करूया। आपण ऐकून घेतलं, चांगलं वाटलं तर इतरांना शेअर करा। धन्यवाद। रामकृष्ण।